कपडे बदलतानाचे मैत्रिणीचे फोटो काढून मित्राला पाठवले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचे कृत्य. भांडाफोडनंतर दिली पीडित तरुणीस आत्महत्येची धमकी. छत्रपती संभाजीनगर. हॉस्टेलच्या खोलीत कपडे बदलताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने खोलीतच राहणाऱ्या मैत्रिणीचे चोरून छायाचित्र व्हिडिओ काढून मित्राला पाठवले. ही बाब कळल्यानंतर संतप्त तरुणीने रूममेटच्या मित्राला याबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने निर्लज्जपणे माझ्या आनंदासाठी फोटो मागवले होते असे उलट उत्तर देत मुलीला धुडकावून लावले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार 23 वर्षीय मुलगी अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असून महाविद्यालयातच हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असते. हॉस्टेलमध्ये तिच्यासोबत तिच्या खोलीवर तिची मैत्रीण राहत होती. 19 जानेवारीला महाविद्यालयातील लेक्चर संपून पीडिता हॉस्टेलवर खोलीवर परतली, तेव्हा तिची मैत्रीण तिच्या मित्रासोबत बोलत होती. कॉलवर तिने मित्राला कसे फोटो होते, व्हिडिओ आवडले का असे विचारले. त्यामुळे पीडितेला मनात शंका आली. त्यानंतरही आकांक्ष बोलण्यावरून अपूर्वाला तिच्या छायाचित्राविषयी बोलत असल्याचा दाट संशय आला. तिने तत्काळ मोबाईलची मागणी केली. सुरुवातीला तिने देण्यास नकार दिला, मात्र संतापलेल्या पीडितेने मोबाईल हिसकावून घेत पासवर्डबाबतही विचारणा केली. स्वतःचे छायाचित्र पाहून पीडिता ही हादरली. मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये स्वतःचे कपडे बदलतानाचे छायाचित्र व्हिडिओ पाहून पीडिता हादरून गेली. 18 जानेवारीला मैत्रिणीने सर्व मित्राला ते व्हिडिओ फोटो पाठवल्याचे तिच्या निदर्शनास आले. या सर्व प्रकारावर सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल एरमी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया. सिडको पोलीस ठाण्यास एक तक्रार प्राप्त झाली. त्यामध्ये एक 23 वर्षीय विद्यार्थिनी आहे, MGM कॉलेज मध्ये बायोमेडिकलला शिकणारी. सदर विद्यार्थिनीने तक्रार दिली की तिची रूममेट समृद्धी शिवाजी जगदाळे, राहणार वंजारवाडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, या मुलीने मैत्रीण असताना फिर्यादी जी विद्यार्थिनी आहे तिचे गोपनीयरित्या फोटोज आणि व्हिडिओज काढून, कपडे बदलतानाचे फोटो काढून, ते फोटोज स्वतःचा एक मित्र, त्याचं नाव आहे स्वराज धालगडे, या मित्राला पाठवले. आणि फिर्यादीला ही गोष्ट बोलते वेळेस माहीत पडली की अशा प्रकारे तिच्या माहितीत नसताना तिच्याच मैत्रिणी विश्वासघात करून अशा प्रकारे प्रायव्हेट फोटोज जे काढायला नको अशा प्रकारे फोटोज एकत्र असताना काढलेले आहेत आणि ते व्हायरल केलेले आहेत. ते व्हायरल करून त्याबाबत त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे. सदर बाबत जी मैत्रीण आहे तिची, तो स्वराज धालगुडे आणि समृद्धी शिवाजी जगदाळे, या दोघांवर सिडको पोलीस ठाण्यास योग्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या रूम मध्ये दोघी रूममेट आहेत. रूम मध्ये राहत असताना साहजिक आहे, एकत्र राहत असताना तेवढी काळजी कोणी घेत नाही. मुलं एकत्र राहतात, मुली एकत्र राहतात, परंतु अशा प्रकारे विश्वासघात करणं हे चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीचं प्रायव्हसी असते काही, तर त्या अनुषंगानं हे करणं हे कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा आहे. सदर कॉलेजच्या विद्यार्थीने त्यांनी हे केलेलं जे कृत्य आहे त्याच्याबाबत पुढील कायदेशीर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.